ते एक महत्त्वाची आणि अक्षरशः हादरवणारी बातमी आहे अहिल्यानगरमधनं। 8वीच्या विद्यार्थ्यानं 10वीच्या विद्यार्थ्याची हत्या केली आहे। घरासमोर क्रिकेट खेळण्यावरून वाद झालेला होता आणि या रागातनं 8वीच्या विद्यार्थ्यानं शाळेतल्या सुट्टीमध्ये चाकूनं 10वीच्या विद्यार्थ्यावरती वार केले आणि हत्या केली आहे। अहिल्यानगरच्या सीताराम सारडा शाळेमध्ये हा प्रकार घडलाय। बुधवारी शहरातील एका शाळेमध्ये 3:30च्या सुमारास ही घटना घडली। ते या 8वीतल्या विद्यार्थ्यानं 10वीच्या विद्यार्थ्याच्या पोटावरती डोक्यावरती चाकूनं वार केले। त्यात तो रक्तबंबाळ झाला। शाळेतील शिक्षकांनी तातडीनं त्याला उचलून दुचाकीवरनं जिल्हा रुग्णालयात हलवलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। अधिक माहिती घेऊयात, प्रसाद शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रसाद, नेमका काय हा सगळा प्रकार आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जो अल्पवयीन मुलगा आहे 8वीतला त्याच्या संदर्भात काय अपडेट मिळत आहेत? नक्कीच प्रज्ञा, काल दुपारी अहिल्यानगरच्या सीताराम सारडा महाविद्यालयामध्ये 2 विद्यार्थ्यांमध्ये वाद झाले होते। पूर्वीचे वाद होते, त्यामध्ये 8वीच्या विद्यार्थ्याने 10वीच्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला। ही शाळेतील दुसरी घटना आहे। यापूर्वी देखील शाळेचे मुख्याध्यापक असणारे सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांनी शाळेच्या आवारात असणारे पानटपरी काढण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला कळवलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर देखील असाच हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर आता पुन्हा या शाळेमध्ये विद्यार्थ्यावर हल्ला झाला आणि यामध्ये या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। एकंदरीतच अद्यापपर्यंत शाळा प्रशासनाने माध्यमांसमोर कोणतीही त्यांची भूमिका स्पष्ट केली नाहीये। शाळेमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा प्रशासन काय करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आरोपी मुलाला पोलीस प्रशासनाने कालच ताब्यात घेतलेलं आहे। दोन्ही मुलं अल्पवयीन असल्या कारणानं अल्पवयीन आहेत। आरोपीवर आता काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी दिलेली काय प्रतिक्रिया आहे आणि शिक्षकांनी काय म्हटले तेही ऐकूयात। सीताराम सारडा स्कूलमध्ये तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक 10वीत शिकणारा मुलगा आणि 8वीत शिकणारा मुलगा यांच्यामध्ये वाद झाला आणि 8वीत शिकणाऱ्या मुलाने 10वीत शिकणाऱ्या मुलाला चाकूने मारलेला आहे। कानाच्या मागे एक जखम आहे त्याला आणि हृदयाच्या खाली एक जखम आहे। अशा 2 जखमा प्रथमदर्शनी दिसत आहेत। 3:46 सदर घटना घडलेली आहे। सदर घटना CCTV मध्ये ही झालेली आहे, दिसत आहे। शाळेचा जो CCTV आहे तो, आणि त्यानंतर त्या मुलाला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे। ज्या मुलाने मारलं त्याच्याकडे पोलीस स्टेशनने ती चौकशी चालू आहे। शाळेत जेव्हा मधली सुट्टी झाली होती त्यावेळेस दोघांचे भांडणं चालले। शिक्षक स्टाफ रूम मध्ये होते आणि मी ऑफिसमध्ये होतो। मुलं ज्यावेळेस ओरडून मला सांगायला आले सर भांडणं आले, त्यावेळेस सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबडतोब घटनास्थळी गेलो, म्हणजे शाळेच्या पोर्चमध्ये गेलो। तिथं त्या मुलाला उचललं, बाहेर गेलो, रिक्षावाला थांबला नाही। मग आम्ही एक बाईकवाला धरला, बाईकवाल्याच्या गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही 3 जण सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथून पुढे त्याचा विलास सुरू झाला। तर अशा पद्धतीने घटना घडलेली आहे शाळेत।